नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पेसा भरतीबाबत अपडेट्स. मित्रांनो, पेसा भरतीवर जी काही स्थगिती आहे, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यामध्ये आता राज्य शासनाने यामध्ये थोडा बदल केला आहे. यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात थोडी उपाययोजना केली आहे. जी काही कंत्राटी शिक्षक भरण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. तर यामुळे मित्रांनो, जे काही मूळ पेसा क्षेत्रातील जे काही बांधव आहेत, उमेदवार आहेत, तर यांच्यावर कुठेतरी थोडा का होईना अन्याय झाल्यासारखं आहे. तर काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. नियुक्ती झालेले पात्र ठरलेले अभियोगधारक आहेत. त्याचप्रमाणे आता या सर्वांना जे काही स्टे मिळालेला आहे कोर्टाकडून, सध्या या पेंडिंग आहे. याचिका सर्वोच्च न्यायालयात पेसा क्षेत्र भरतीबाबत याचिका दाखल आहे. त्यामुळे याला राज्य शासनाला कुठेही सध्या तरी हस्तक्षेप करता येणार नाही, हालचाल करता येणार नाही. मात्र यावरती विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, शालेय विद्यार्थ्याचं नुकसान होऊ, शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये याकरता राज्य शासनाने तात्पुरती उपाययोजना केली आहे. ती म्हणजे जे काही तात्पुरत्या स्वरूपात जे काही रिटायर झालेले शिक्षक आहेत, निवृत्त झालेले शिक्षक आहेत, तर त्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबणार आहे. हे जरी खरं असलं की विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे, हे खरं आहे. मात्र जे मूळ पेसा क्षेत्रातून निवडले गेले उमेदवार आहेत, जे पात्र ठरले उमेदवार आहेत, ज्यांची सिलेक्शन लिस्ट लागली आहे, त्यांना नियुक्ती कधी आणि केव्हा, हा मूळ प्रश्न आहे मित्रांनो. तर जे काही मूळ नियुक्ती झालेले उमेदवार आहेत, तर यांना किती दिवस असं वेटीत धरलं जाणार आहे, त्यांची नियुक्ती कधी मिळणार आहे, त्यांना जे काही बेरोजगारीतून मुक्त होऊन जे काही नोकरीसाठी पात्र ठरले आहे, तर त्यांना त्यांच्या त्यांच्या हक्कावर कधी त्यांना नोकरी मिळणार आहे, हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही राज्य शासनाचा हा निर्णय थोडा चुकीचा आणि अन्यायकारकच वाटतोय. कारण जे रिटायर झाले शिक्षक आहे, जे ऑलरेडी सेवा देऊन त्यांचे सर्व वेतन श्रेणी सर्व त्यांचे पात्र होऊन ते आता रिटायरचं जीवन जगत आहेत, तर त्यांना या जॉबसाठी का अप्लाय केला जातो आहे? कारण जे भरपूर शिक्षक ऑलरेडी DED BED झालेले भरपूर पडलेले आहेत, भरपूर शिक्षक आज उपलब्ध आहेत. तर त्यांना संधी देण्यापेक्षा जे रिटायर झाले शिक्षक आहेत त्यांना संधी कशासाठी का, हा प्रश्न आहे मित्रांनो. जे बेरोजगारीने रोज त्रस्त आहेत असे DED BED लाखो उमेदवार असताना बेरोजगारीचे पेसा क्षेत्रातसुद्धा भरपूर आदिवासी भागातील DED BED धारक आहेत. तर यांना कुठेतरी संधी द्यायला हवी, कंत्राटी स्वरूपातली का होईना, पण त्यांना संधी द्यायला हवी. तर जे ऑलरेडी रिटायर आहेत, तर त्यांना संधी कशासाठी? ज्यांनी ऑलरेडी सेवा दिली आहे, वेतन श्रेणी घेतली आहे, पगार घेतला आहे, तर त्यांना का? जे मूळ ज्यांचे आणि दोन्ही निर्णय चुकीचेच वाटतात. कारण जे मूळ नियुक्त झालेले पेसा क्षेत्रातील जे बांधव आहेत, अभियोगधारक आहेत, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्यांना त्या हक्काची त्यांची ती जागा आहे, त्याऐवजी त्यांना दुसरंच कोणतरी त्यासाठी अपॉइंटमेंट केलं जातं. हे कुठेतरी चुकीचं अन्यायकारक वाटतं आहे. या सर्व मागण्याविरोधात, शासनाच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये 2 दिवसापासून जे काही आमरण उपोषण सुरू आहे. जे मूळ सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत, अभियोगधारक आहेत, DED BED असतील, तर त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे की आम्हाला मूळ ती जागा आमची असून इतरांना का त्यासाठी अपॉइंटमेंट केलं जात आहे. तर आमच्या यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करावा आणि यावरती कायमस्वरूपी तोडगा उपाययोजना करावा. ही सर्व मागणी DED BED धारक जे काही संघटना आहे पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांची, तर त्यांनी ही मागणी केली आहे. ही मागणी रास्तच आहे मित्रांनो. कारण राज्य शासनाने यासाठी सर्वोच्च न्यायालयात तसे भक्कम असे पुरावा सादर करून जे काही पेसा क्षेत्रातील अभियोगधारक आहे त्यांच्या बाजूने प्रभावीपणे बाजू मांडली पाहिजे, जेणेकरून या क्षेत्रातील बांधव आहे जे काही अभियोगधारक आहेत, तर त्यांच्या कुठेही अन्याय होणार नाही. तर मित्रांनो, पेसा क्षेत्रामध्ये बाकीच्या पण जे वनरक्षक आहेत, जिल्हा परिषद आहेत, आरोग्य विभाग आहे, महसूल विभाग आहे, पशुसंवर्धन, या सर्व भागातील या सर्व भरतीतील जे काही सिलेक्ट उमेदवार आहेत किंवा पात्र ठरलेले उमेदवार आहेत, त्यांनासुद्धा अजून कुठेही नियुक्ती मिळाली नाही. तलाठी भरती असेल, यामध्ये सुद्धा अजून बऱ्याचशा उमेदवारांची नियुक्ती बाकी आहे. काहींची भरतीसुद्धा स्थगिती आहे. तर या सर्व प्रक्रिया ही सर्व प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत पार पडली पाहिजे, जेणेकरून बेरोजगारीने त्रस्त असलेले जे काही आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत, तर त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा, त्यांना कुठेतरी नोकरीचे स्वप्न पूर्ण व्हावं, हे सर्व त्यांची इच्छा आहे. पण ह्या सर्व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांचं वय कुठेतरी मित्रांनो, वय एजबार झाल्यानंतर जर या सर्व गोष्टी करताना त्यांचं वय त्या पात्रता गोष्टीचं निघून गेलं, तर त्या नोकरीला काय अर्थ मित्रांनो. या सर्व बाबीचा विचार करून राज्य शासनाने भक्कमपणे पाठपुरावा करावा, सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी. पेसा क्षेत्रातील जे मूळ हक्काच्या जागा आहेत पेसा बांधवांच्या, तर त्यांना त्या न्याय मिळवून द्यावा, ही सर्व नम्र विनंती आहे राज्य शासनाला. सर्वोच्च न्यायालयात सर्व आपली बाजू प्रभावीपणे मांडावी.
त्यानंतर मित्रांनो जे बाकीच्या जे काही भरती आहेत, तलाठी भरती असेल किंवा रक्षक असेल किंवा इतर भरती आहेत, तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांची अजून काही भरती व्हायची बाकी आहे, काहींचं सिलेक्शन झाले आहे, काही अजून पेंडिंग आहे. तर या सर्व बाबी निकालात काढाव्यात, या सर्व भरती व्हाव्यात यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि जे काही असोसिएशन आहे अमर ओकुपेशनसाठी त्यांच्याबरोबर राज्य शासनाने चर्चा करावी ही सुद्धा विनंती आहे राज्य शासनाला. त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींचा निकालात काढाव्यात. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा आपली जे काही पेशा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा करून भक्कमपणे पाठपुरावा करावा हे सुद्धा महत्त्वाचं आहे, राज्य शासनाकडून अपेक्षित आहे. जर या सर्व भागात ऑलरेडी सिलेक्ट झाले डी.एड.बीडचे जे काही अभ्यधारक आहेत तर त्यांना या सर्व गोष्टीचा त्रास होतो आहे मित्रांनो. त्यांचं कुठेतरी वय निघून चाललं आहे. या सर्व गोष्टी खूप वेदनादायी आहेत. त्यांची घरची परिस्थिती हालाकीची असते त्यांच्या मित्रांनो. या गोष्टीचा विचार केला तर खूपच ही अवघड बाब आहे. या सर्व मागण्या रास्त आहेत आदिवासी बांधवांच्या, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळावा हीच नम्र विनंती आहे राज्य शासनाला. त्यानंतर मित्रांनो जे काही इतर राज्य शासनाच्या जे इतर भरती होणार आहेत त्यामध्ये सुद्धा पेसा क्षेत्राला सामावून घ्यावं, पेसा क्षेत्राची भरती व्हावी ही सदिच्छा आहे शासनाकडून. तर मित्रांनो यानंतर शिक्षक भरतीसुद्धा मित्रांनो शिक्षक भरतीचा विचार केला तर आदिवासी जे काही पेसा क्षेत्र आहे यामध्ये जवळजवळ 3000 जागा या भरण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो. जे काही जिल्हा परिषदेने विविध कंत्राटी भरतीच्या जे काही जागा काढल्या आहेत, भरती फॉर्म केले आहेत, तर यामध्ये जवळपास 3000 जागा भरल्या जाणार आहेत. जे काही 13 जिल्हे आहेत पेसा क्षेत्राचे, ऑलरेडी 17 जिल्हे आहेत पेसा क्षेत्राचे, मात्र त्यामधून 13 जिल्ह्यांची पेसा क्षेत्रातील भरती होणार आहे. तर या 13 जिल्ह्यामध्ये जवळपास 3000च्या वरती जागा आहेत शिक्षकांच्या. तर यामधून मित्रांनो आता जे काही जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये पालघरला जवळपास 1500 जागा या एकट्या पालघर जिल्ह्यामधून पेसा क्षेत्रासाठी भरल्या जाणार आहेत. रिटायर शिक्षक यासाठी घेतले जाणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा 793 काहीतरी अशी 793 जागा या शिक्षकांच्या पेसा क्षेत्रासाठी कंत्राटी स्वरूपात रिटायर शिक्षकाकडून भरल्या जाणार आहेत. त्यानंतर अमरावती अशा बऱ्याचशा पूर्ण महाराष्ट्रातील जे काही पेसा क्षेत्र आहे त्यासाठी रिटायर शिक्षक भरले जाणार आहेत. ही बाब मुळातच चुकीची आहे मित्रांनो. ऑलरेडी जे सर्व्हिस झाली आहे त्यांना न घेण्यापेक्षा जे बेरोजगार त्रस्त आहेत, अभ्यधारक आहेत, त्यांना कुठेतरी संधी दिली पाहिजे. तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरती, त्याचप्रमाणे पेसा क्षेत्र. तर यामधील भरती जी काही राज्य शासनाने सुरू केली आहे कंत्राटी स्वरूपातील, मुळात या कंत्राटी स्वरूपातील शिक्षकाला वेतन ते खूपच, हे सर्व गोष्टी विचार केला तर जे मूळ त्यांचा हक्क आहे पेसा क्षेत्रातील अभ्यधारकांचा त्यांना कुठेतरी न्याय मिळायला हवा. त्यानंतर मित्रांनो जे काही या जागा भरल्या जाणार आहेत तर या कंत्राटी स्वरूपात असणार आहेत. त्या जोपर्यंत न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हंगामी स्वरूपातील या कंत्राटी स्वरूपातील जागा असणार आहेत. मात्र यामुळे जे काही आदिवासी बांधवातील विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणाचं नुकसान होत आहे ते थांबण्यासाठी उपाययोजना तात्पुरती जरी ठीक असली तरी मूळ जी आदिवासी पेसा क्षेत्रातील अभ्यधारकांच्या ज्या मूळ हक्काच्या या नोकऱ्या आहेत ते त्यांनाच मिळाव्यात ही सदिच्छा आहे. शासनासुद्धा यासाठी विनंती आहे. ही होती छोटीशी अपडेट पेसा क्षेत्र भरतीबाबत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.